नमस्कार विद्यार्थी मित्रो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण नवीन स्कॉलरशिप इयत्ता 7वीचा 11वा धडा चलन यामध्ये 11.1 पाहणार आहोत। चला तर पाहूया। या अगोदर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि मागील व्हिडिओ देखील पाहून घ्या। ओके, वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहा, ए समचलन बी, तर ए ची किंमत दिली बी ची, तर चलाचा स्थिरांक आपल्याला काढायचा आहे। तर ज्यावेळेस ए आणि बी समचलनात असतात त्यावेळेस आपण ए छेद बी बरोबर के, के हा काय असतो, स्थिरांक असतो। म्हणून आता ए आणि बी च्या किमती आपण या ठिकाणी ठेवायच्या। ए ची किंमत 2.5 आणि बी ची किंमत 5 असेल। तर या ठिकाणी यांची जर आपण काटाकाटी करून घेतली, दशांश चिन्ह इथं समान स्थळावर जर करून घेतलं तर काय होईल, छेदात दशांशानंतर 1 पॉईंट वाढेल, 25/50, 25 × 25, 25 दोन्ही 50, 1/2 याचाच अर्थ काय असणार आहे, 0.5 काय असणार आहे, 0.5 हा काय असणार आहे, स्थिरांक असणार आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी पहा, 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये दिलेली आहे आपल्याला। तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत काढायची आपल्याला। पहा, हे मीटर आहे, हे डेसिमीटर आहे, म्हणजेच आपल्याला 1 मीटर बरोबर 10 डेसिमीटर हे लक्षात घेणं गरजेचं आहे, 10 डेसिमीटर। तर आता लांबी किती दिलेली आहे आपल्याला, ए घेऊया आपण आणि या ठिकाणी किंमत किती आहे, तर ती घेऊया बी। ओके, तर आता हे पहा, ए आणि बी हे काय समचलन आहे, ए समचलन, बी हे काय आहे, समचलन। तर लक्षात घ्या, आता ए छेद बी बरोबर के समचलनात असं देतो आपण। तर ए म्हणजे किती आहे इथं, तर 5 मीटर म्हणजेच 50 लिहूया, 50, आणि या ठिकाणी किंमत किती असणार आहे, तर 80 असणार आहे। त्याला जर सोडवलं तर 0 कट, हे येणार आहे के, के बरोबर किती आलं आपलं, 5/8, किती आलं, 5/8, के हा स्थिरांक आला। ओके, आता के बरोबर ए छेद बी जर आपण घेतलं तर काय होईल, 5/8 आणि बरोबर, आता ए म्हणजे किती आहे इथं, 1 डेसिमीटर, आणि बी जशाला तसं लिहिलं तर इथे होईल बी बरोबर क्रॉस गुणाकार होईल या दोघांचा, काय होईल, बी बरोबर 8/5 होईल। आणि यांची जर काटाकाटी केली तर 5 × 5, 5 × 5, 3 × 3 दशांश चिन्ह, 5 × 30, 1.6 रुपये। तर 6 नाहीये, तर यापुढे 0 जरी घेतला तरी काही अडचण नाही, म्हणजे 1. या ठिकाणी 60 हे उत्तर आपलं अगदी बरोबर आहे। ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया। पहा, प्रश्न क्रमांक 3 मध्ये काय सांगितलंय, एक मोटार ताशी 40 किलोमीटर वेगाने सकाळी 5 वाजता एका ठिकाणाहून निघते। त्यानंतर बरोबर 2 तासानंतर दुसरी मोटार त्याच दिशेने त्याच ठिकाणाहून पहिल्याच्या 1.5 पट वेगाने निघते। आता पहिलीची 1.5 पट वेगाने निघते, तर पहिली जी मोटार आहे तिचा ताशी वेग किती आहे, 40। तर आपण या ठिकाणी लिहूया, पहिली मोटार 40 किलोमीटर प्रति आवर हा तास आहे, ती कितीला निघली, सकाळी 5 ला निघली। ओके, दुसरी 2 तासानंतर लेट आहे, याचा अर्थ ती किती निघणार आहे, सकाळी 2 तास म्हणजे 7 ला निघणार आहे। ओके, तर आता ही आहे दुसरी मोटार, ती पहिलीपेक्षा किती आहे, 1.5 पट वेगाने, 1.5 पट वेगाने। तर आता याचा जर 1.5 पट काढला आपण तर हे पहा, 1.5 म्हणजे काय, 1.1/2, बे एक बे म्हणजे 3/2, याचं जर काढून घेतलं तर 40 गुणिले 3/2, बे एक बे, बे दोन्ही 4, शून्याला 0, म्हणजे 60 किलोमीटर वेग होईल। किती होईल, 60 किलोमीटर। इथपर्यंत लक्षात आलं। तर आता हे 60 किलोमीटर वेगाने निघलेली आहे, हे काय झालं, व्यस्त प्रमाण झालं।
कसं झालं, हे व्यस्त प्रमाण आहे, व्यस्त प्रमाण. तर व्यस्त प्रमाणामध्ये लिहिताना आपण कशा पद्धतीने लिहितो, तर हे सुरुवातीला हे 40 व्यस्त प्रमाणात 1/60 बरोबर के हा स्थिरांक असतो, म्हणून 40 गुणिले 60 बरोबर के येणार आहे 6×24. याचा अर्थ 240 किलोमीटर या ठिकाणी काय असणार आहे, मोटारीचा वेग असणार, म्हणजे टोटल अंतर. ओके, तर पहिल्या मोटारीचा वेग जो आहे तो काढण्यासाठी किती 40 किलोमीटर आहे, म्हणून पहिल्या मोटारीचा वेळ बरोबर 240 भागिले 40, 0 कट, 4 सक 24, 6 तास. किती? 6 तास. आणि दुसऱ्या मोटारीचा वेळ तर 240 भागिले 60, 0 कट, 4 तास. ओके, तर आता 240 किलोमीटर जाण्यासाठी पहिल्या मोटारीला 6 तास लागतील, तर दुसऱ्या 4 तास लागतील. ओके, तर या ठिकाणी सुरुवातीला पहिली जी कितीला निघली होती मोटार, 5 वाजता, तर किती तास लागतात, 6, म्हणून 6 ऍड केले तर किती उत्तर येईल, 11 वाजता. आणि परत याच्यात जर 4 तास ऍड केले तर हे पण काय होईल, 11 वाजता. म्हणजेच दोन्ही ज्या मोटार आहेत त्या किती वाजता एकमेकीला भेटणार आहेत, तर त्या भेटणार आहेत 11 वाजता. तर त्याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. आणि लक्षात, अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या, प्रश्न 4. एका विद्यार्थी वसतिगृहात 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च आपल्याला 5,000 होतो, तर त्याच वसतिगृहात 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात घ्या, 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसाचा खर्च किती आहे, खर्च आहे 5,000 रुपये. ओके, तर आपल्याला एका विद्यार्थ्याचा एका दिवसाचा खर्च काढायचा जर असेल तर काय करावं लागणार आहे, 5,000 भागिले 20 गुणिले 10, 0 कट, 0 कट, बे एक बे, बे दोन्ही 4, बे पंचे 10. तर एका विद्यार्थ्याचा एका दिवसाचा खर्च किती आला, 25 रुपये. म्हणून आपल्याला काढायचं काय, 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसाचा खर्च काढायचा आहे. बरोबर काय होईल मग, 32 गुणिले 7 आणि हे गुणिले 25, आणि या सर्वांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. तर काय होईल, 32 गुणिले 7, तर 7 दोन्ही 14, हातचा 1, 7 21 आणि 22, 224 गुणिले 25 होईल. आणि या दोघांचा परत गुणाकार केला तर ते 5,600 येईल. तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 5,600. ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पहा, प्रश्न क्रमांक 5. एक मोटार ताशी 45 किमी वेगाने काही अंतर कापते. त्या अंतराच्या 4/3 पट अंतर तेवढ्याच वेगात पार करण्यासाठी मोटारीचा वेग ताशी किती किलोमीटरने वाढवावा लागेल. तर सुरुवातीला मोटारीचा ताशी वेग किती आहे, 45 किलोमीटर. किती आहे, 45 किलोमीटर. बरोबर आहे, हा मोटारीचा वेग आहे. ओके, तर वेग कितीने वाढवायचा आपल्याला, पहिल्या वेगापेक्षा नाही, त्या अंतर वाढवायचे कितीने, 4/5 पट अंतर आहे. ओके, म्हणून काय करायचं, 45 गुणिले 4/3 आहे ना, 5 नाही, 3 1 3 3 1 3 3 5 15 आणि 15 चूक 60. तर हे 60 जे आहे ते आपलं या ठिकाणी 60 किलोमीटर काय झालं, या ठिकाणी किलोमीटर वेगाने झाला आहे.
म्हणजे 60 किलोमीटर प्रति तास हा वेग झाला आणि सुरुवातीचा वेग किती होता 45 किलोमीटर बरोबर आहे. तर आता मोटारचा ताशी वेग किती किलोमीटरने वाढवावा लागेल म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल 60 किलोमीटर मधून हे 45 किलोमीटर वजा करावं लागतील म्हणजेच 15 किलोमीटर प्रति तास एवढा वेग आपल्याला वाढवावा लागेल. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 6. तर 20 कामगार रोज 6 तास काम करून 35 वस्तू तयार करतात. तेवढेच वस्तू तयार करण्यासाठी 15 कामगारांना रोज किती तास काम जास्त करावे लागेल. तर लक्षात घ्या 35 वस्तू तयार करण्यासाठी 20 कामगार 6 तास काम करतात. म्हणजेच कामगाराची संख्या जर काढली आपण कामगारांची संख्या तर काय होईल या ठिकाणी 15 आणि सुरुवातीला किती कामगार आहेत 20 आहेत म्हणजे या ठिकाणी 20 दोघांची जर काटाकाटी केली तर 5 त्रिक 15 5 चोक 20 होईल ने कमी केले म्हणजे कामगाराची संख्या 3/4 ने कमी केली तर वेळ तर काय होईल या ठिकाणी वेळ बरोबर ह्याच्या व्यस्त चलनात कशा म्हणजे याचा वेळ किती आहे तर पट जास्त लागेल कमी केल्यानंतर वेळ जास्त लागेल वेळ काय होईल 4/3 पट जास्त लागेल पट जास्त लागेल. ओके, आता बघा 4/3 पट म्हणून इथं लिहायचं 4/3 गुणिले सुरुवातीचा वेळ किती आहे 6 3 1 3 3 2 6 4 2 8 तर 8 तास या ठिकाणी लागेल. वेळ किती लागेल 8 तास आणि सुरुवाती किती लागू लागला 6 तास. तर काय विचारले तर किती तास जास्त काम करावे लागेल तर सुरुवातीला 6 तास काम करत होता आता किती करावं लागेल 8 तास. मग किती तास जास्त झालं 8 - 6 बरोबर 2 म्हणजे 2 तास या ठिकाणी जास्त काम करावे लागेल. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 7 या स्वाध्यायामध्ये शेवटचा प्रश्न आहे. पहा जर नवोदयची ऑनलाईन तयारी करायची असेल तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे. ॲप तुम्ही डाउनलोड करायचं आणि ॲपमध्ये तुम्हाला फ्री टेस्ट मॉक टेस्ट रेकॉर्डेड बॅच नवनीत या पुस्तकातील सर्व स्वाध्यायाची स्पष्टीकरणाची PDF नोट्स आणि असं भरपूर या ॲपमध्ये तुम्हाला उपलब्ध आहे. ठीक आहे, तर वेळ न घालवता आता शेवटचा प्रश्न आणि एकदम सोप्या पद्धतीने जी पद्धत तुम्हाला या ठिकाणी खूप सोपी असणार आहे. आता बघा ताशी 45 किमी वेगाने जाणारी एक मोटरसायकल एका पूल 20 सेकंदात पार करते तर त्या पुलाची लांबी विचारली. समजा हा पूल आहे असं आपण गृहीत धरूया तर या पुलावरून त्या मोटरसायकलला या ठिकाणी जायचंय. ठीक आहे, तर ही मोटरसायकल या ठिकाणी या पुलावरून जाणार आहे. तर ज्यावेळेस ही मोटरसायकल या पुलावरून जाणार आहे त्याचा अर्थ इथून निघणार आहे आणि इथपर्यंत जाणार आहे म्हणजे याला कसं लिहायचं तर ताशी म्हणजेच एका तासामध्ये किती सेकंद असतात तर 60 × 60 3600 सेकंद असतात. ओके, इथपर्यंत लक्षात घ्यायचं. किती वेग आहे 45 किमी आहे याला मीटर मध्ये करायचं तर हे होईल 45,000 मीटर. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. आता फक्त इथं लिहायचं सेकंद आणि इथं लिहायचं मीटर झालं उत्तर आपलं. तर काय होईल 3600 सेकंदामध्ये जाते 45,000 मीटर तर 20 सेकंदात x मीटर क्रॉस गुणाकार केला की झालं उत्तर आपलं. पहा 20 × 45,000 भागिले 3600 कडीचे दोन्ही शून्य कट 9 × 36 9 × 5 = 45 शून्याला 0
त्यानंतर 4×20 आणि 5×5 25 शून्य. याचा अर्थ त्या पुलाची लांबी असणारे 250 मीटर ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. तर पहा, कधी पण या ठिकाणी असं गणित रेल्वेचं जरी आलं तरी त्यावेळेस काय करायचं, हे तासाचं सेकंदात रूपांतर करायचं, किलोमीटरचं मीटरमध्ये आणि सेकंद मीटरमध्ये ठेवूनच अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं, म्हणजे खूप लवकर उत्तर येते. तर पहा, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी लाईक करायचं, इतरांनाही शेअर करायचं. चला भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.